चातुर्मास विशेष मलाई पेढा करण्यासाठी लागणारं साहित्य 250 ग्रॅम किसलेलं पनीर, 300 ग्रॅम स्वीटन कंडेन्स्ड मिल्क, 1 कप मिल्क पावडर, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या. पनीर आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र शिजवायचं आणि आता मिल्क पावडर घालून परत शिजवायचं. मिश्रण घट्टसर झालं की गॅस बंद करायचा आणि हे थंड करायचं आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आता बटर पेपरवर काढून थोडं मळून घेत नीट पसरवून घ्यायचं. आता वर आवडीप्रमाणे पिस्ते आणि गुलाब पाकळ्या घालायच्या. आता अशा पद्धतीने याला आकार द्यायचा. झाला आपला चातुर्मास विशेष मलाई पेढा तयार. परफेक्ट हलवा इकडे मिळतो ना, तसा हा मलाई पेढा होतो. तर त्यासाठी कढईमध्ये आपण घालतोय 250 ग्रॅम किसलेलं पनीर. पनीर फक्त किसून घेतलंय. यामध्ये आपण घालतोय साधारण एक 300 ग्रॅम स्वीटन कंडेन्स्ड मिल्क. हे एकत्र करून छान शिजवून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं शिजवलं की हे मिश्रण असं पातळसर होतं. हे आणखी आता थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. फटाफट बनतात मलाई पेढा. आता एक 5 मिनिटं झालेले आहेत. मी हे शिजवते. यामध्ये आपण घालूयात 1 कप मिल्क पावडर. मिल्क पावडरमुळे याला बाइंडिंग पटकन येतं आणि त्याचबरोबर टेक्स्चरही खूप सुंदर येतं. आणखी शिजवून घेऊयात 4 ते 5 मिनिटं. हे मिश्रण आता तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल याचा छान असा एकसारखा मऊ गोळा तयार झाला. आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण पूर्ण आपण थंड करून घेऊया. आता हे मिश्रण थंड झालेलं मी फूड प्रोसेसरमध्ये काढून घेतले. पनीर आहे, प्रोटीन रिच असतं. ते शिजवलं की ते रवाळ होतं. तर ते रवाळ टेक्स्चर काढून घेण्यासाठी ही स्टेप गरजेची आहे. आता हे हलकंसं फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घेऊयात. मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल. फूड प्रोसेसरला फिरवलेलं मिश्रण आपण काढून घेऊयात एका बटर पेपरवर. हे हलकंसं एकसारखं करून घेऊयात. आता हा छान असा एकसारखा गोळा करून झाला की आहे ना, हे स्प्रेड करून घ्यायचं. असं छान मिश्रण झालं आहे. तुम्ही बघू शकाल. साधारण तुम्हाला काय थिकनेसचा पेढा हवा आहे त्या अंदाजाने हे स्प्रेड करून घेऊ शकता. ह्यावर लावूयात आपण पिस्त्याचे काप. मस्त दिसत आहे. हाताने पण हे पेढे वळू शकता. असं काही करायची गरज नाही आहे. आणि थोडंसं माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या आहेत. हे दिसायला सुंदर दिसतं. सिल्वर वर्क जरी लावला तरी चालेल. आता एखादं झाकण घ्यायचं डब्याचं किंवा कुठलंही आणि याचा असा पेढा करून घ्यायचा. मस्त तुम्ही बघू शकाल. परफेक्ट असा पेढा बनवून तयार आहे. दिसतोही छान आणि परफेक्ट मिठाईच्या दुकानामध्ये आपल्याला मलाई पेढा मिळतो ना, तसाच रंग तसंच टेक्स्चर येतं.